नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं आज निधन झालं आहे। काँग्रेसचे प्रामाणिक एकनिष्ठ नेते म्हणून त्यांची ख्याती होती। त्यांचा लोकांशी दांडगा संपर्क होता। अत्यंत मनमिळावू, संयमी, मितभाषी असलेले खासदार वसंत चव्हाण यांच्या अकाली निधनामुळे अनेकांना अश्रू अनावर झाले। त्यांच्या मित्रपरिवार आणि चाहत्यांशी याविषयी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी। काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं दुःखद निधन झाल्याच्या नंतर त्यांच्या घरासमोर आपण बघू शकतोय की त्यांच्या चाहत्यांची, त्यांच्या मित्रपरिवाराची, या सर्वांची या ठिकाणी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। पहाटे त्यांचं निधन झालं ही वार्ता जेव्हा नांदेड जिल्ह्यासह नायगाव शहरामध्ये आणि नायगाव तालुक्यात पसरली, त्याच वेळेला ही सर्व त्यांची चाहती मंडळी आहे। तरुण वर्गापासून ते अगदी त्यांच्या सोबत काम केलेले त्यांचे मित्र आहेत त्यांच्यापर्यंत ही वार्ता पोहोचली आणि एक मोठी शोककळा या नायगाव शहरावरती, नायगाव तालुक्यावरती पसरलेली आहे। त्यांच्यासोबत आपले काही त्यांचे सहकारी आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात। दादा, काय सांगाल की साहेबांचा निधन? सर्वसामान्यांना सांभाळून घेऊन, सर्व नायगाववासियांचे संकट स्वतः झेलून छातीचा ढाल करून ते सर्वांसमोर दिले। सर्वांना वसंतराव पाटील किंवा चव्हाण परिवार म्हणले की आम्हाला कसल्याच प्रकारची नायगावमध्ये काळजी होत नव्हती, पण आज ही त्यांनी जेवढे संकट झाले तेवढे संकट आमच्यावर टाकून ते निघून गेले। आम्हाला त्यांचं खूप दुःख होत आहे। सर्वसामान्य शेतकरी असो, व्यापारी असो, कष्टकरी असो, सर्वांना सांभाळून घेणारे हे नेतृत्व आज आमच्यातून निघून गेलं, याचं आम्हाला खूप दुःख होत आहे। माझे वडील त्यांचे मित्र होते आणि वडिलांचं निधन झाल्यावर त्यांनी मला मुलासारखं सांभाळलं। मलाच नाही तर आमच्या नायगावमधल्या, तालुक्यामधल्या, नव्हे तर जिल्ह्यामधल्या लोकांना ते आपल्या वडिला समान होते। सर्वांना सांभाळून घेणारं चव्हाण परिवारात हे नेतृत्व होतं। हे दुःख, हे पोकळी नायगावची कधी भरून निघणार नाही। राजकारणाच्या पलीकडे जाऊन नाती जपणारा, माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या मुलावर पितृवत प्रेम करणारा, या जिल्ह्यातच नव्हे महाराष्ट्रात मी ज्यांच्याकडे माणसातला देव म्हणून पाहतो, त्या माणसा इतका माणूस होणे शक्य नाही। अतिशय मितभाषी व्यक्तिशः माझ्या बाबत बघायचं तर लाखो मिळले तरी चालेल, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे। चव्हाण कुटुंबियांना या ठिकाणी जे आहे ते श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।